राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. उपचारांना उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्यावर उपचार सुरू होते. छातीत कफ आणि श्वसनासंबंधी त्रास जाणवत असल्याने त्यांना 9 फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर अँटीबायोटिक उपचार सुरू करण्यात आले होते. रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य हृदयरोगतज्ञ डॉक्टर परवेज ग्रँट यांनी सांगितले की शरद पवार यांची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर आहे. सर्व आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या असून त्यांचे अहवाल समाधानकारक आहेत. त्यामुळे आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. मात्र पुढील काही दिवस त्यांनी पूर्ण विश्रांती घ्यावी असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार योग्य विश्रांतीनंतर शरद पवार हळूहळू आपले नियमित कामकाज आणि सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहू शकतील. सध्या कोणत्याही प्रकारची गंभीर स्थिती नसून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुले यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या आरोग्याबाबत माहिती दिली होती. बाबांना छातीत कफ झाला असून 5 दिवसांचा अँटीबायोटिक कोर्स सुरू आहे. सुदैवाने इतर सर्व महत्त्वाचे आरोग्य निकष सामान्य आहेत. सर्वांच्या शुभेच्छा आणि पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनीही शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की शरद पवार यांना ICUमध्ये ठेवण्यात आले नव्हते, तर खासगी खोलीत उपचार सुरू होते. सध्या त्यांना कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय सहाय्याची आवश्यकता नाही. रोहित पवार यांनी कार्यकर्ते आणि समर्थकांना रुग्णालयात गर्दी न करण्याचे आवाहनही केले. इतर रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. तसेच शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत वेळोवेळी अधिकृत माहिती दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची बातमी समोर येताच राज्यभरातील समर्थक, कार्यकर्ते आणि विविध राजकीय नेत्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दीर्घकाळ सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या या ज्येष्ठ नेत्याच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने राजकीय वर्तुळातही दिलासा मिळाला आहे. आज रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर शरद पवार काही दिवस कुटुंबासोबत विश्रांती घेणार आहेत. त्यानंतर ते हळूहळू आपल्या राजकीय आणि सार्वजनिक जबाबदाऱ्या पुन्हा स्वीकारतील, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. एकंदरीत शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन ते लवकरच घरी परतत असल्याने समर्थकांसाठी ही नक्कीच दिलासादायक बातमी आहे.